महाराष्ट्र संवाद लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। 50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटांबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे। भारत सरकार व RBI कागदी नोटा बंद करून प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याच्या तयारीत आहे। देशात पुन्हा एकदा नव्या नोटांची चर्चा सुरू झाली आहे। 50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच बाजारात येऊ शकतात, कारण भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI आता कागदी नोटाऐवजी प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटांचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार RBI देशात प्लास्टिक नोटांचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याच्या तयारीत आहे। मुंबई आणि पटना येथे झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे। जगातील जवळपास 60 देशांमध्ये प्लास्टिक नोटा वापरल्या जात आहेत आणि आता भारतातही त्यांचा विचार सुरू आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्लास्टिक नोटा आणण्याची गरज काय? तर सध्या देशात कॅशची मागणी वाढत आहे। UPI आणि ऑनलाईन व्यवहार वाढले असले तरी रोख पैशांची गरज अजूनही कायम आहे। पण कागदी नोटा लवकर खराब होतात, फाटतात आणि मळकट होतात, त्यामुळे RBIला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नोटा नष्ट कराव्या लागतात। मिळालेल्या माहितीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 23.8 म्हणजे 24 अरब नोटा नष्ट करण्यात आल्या। त्यामध्ये सर्वाधिक 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचा समावेश होता। नोटा छापण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो। फक्त 2024-25 मध्ये नोटा छापण्यासाठी 6,372 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता। अशा परिस्थितीत प्लास्टिक नोटा अधिक टिकाऊ असल्यामुळे खर्च कमी होऊ शकतो, असा RBIचा अंदाज आहे। या नोटा लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ वापरात राहू शकतात। हा प्रयोग भारतासाठी नवीन नाही। 2012 मध्ये RBIने 10 रुपयांच्या प्लास्टिक नोटांचा ट्रायल करण्याचा प्रयत्न केला होता, पण ATM मशीन आणि बँकिंग सिस्टममध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे हा प्रयोग थांबवावा लागला होता। आता मात्र RBI ATM मशीन अपग्रेड करूनच प्लास्टिक नोटा आणण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे। यासाठी आधीपासून प्लास्टिक नोटा वापरणाऱ्या देशांसोबत करारही होऊ शकतो। विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने 1988 मध्ये सर्वाधिक आधी प्लास्टिक नोटा सुरू केल्या होत्या। त्यानंतर कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया आणि रोमानिया यासारख्या देशांनीही हा पर्याय स्वीकारला होता। दरम्यान नोटबंदीनंतर भारतात 10 रुपये, 20, 50, 100 आणि 500 रुपयांच्या नव्या डिझाईनच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या। तसेच 2000 रुपयांची गुलाबी नोट ही बाजारात आली होती, पण नंतर ती बंद करावी लागली। आता भारतात खरंच प्लास्टिक नोटा येणार का? 500 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा कधी बाजारात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आपल्याला या खबरबद्दल काय वाटतं? कागदी नोटा हटवून प्लास्टिकच्या नोटा आणणे योग्य आहे का? यावर आपलं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा।